राज्याच्या राजकारणामध्ये सध्या पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळतोय आणि हा सामना रंगतोय थेट बारामतीच्या होम ग्राउंडवरती। पाहूयात। पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर घड्याळ तेच वेळ नवी असं म्हणत बारामतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून अजित पवार यांनी वरिष्ठ म्हणत काका शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता। त्याला आता काका शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर देत पलटवार केलाय। शरद पवार यांनी अजित पवार यांनी केलेल्या आरोपांचं खंडन केलंय। दादांचा पहिला वार, मी आणि माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधात सगळेजण लक्षामध्ये घ्या। काकांचा दुसरा पलटवार, संपूर्ण लोक एका कुटुंबाच्या एका बाजूला आहेत आणि मीच एकटा असं सांगणं याचा अर्थ लोकांना स्वतःच भावनात्मक भूमिका बांधून त्यांची सहानुभूती ही मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दिसतो। दादांचा तिसरा वार, त्यांनी पक्ष चोरला। अरे चोरला, निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली। वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर आम्हाला अध्यक्षपद मिळालं असतं, काही झालं नसतं, पक्ष माझ्या ताब्यातच आला असताना हे का तुमच्या सख्या भावाच्या पोटीच मी जन्माला आलो ना। काकांचा तिसरा पलटवार, ही सगळं सेटल करून घेतलेले निर्णय हे निर्णय असेच होणार आहेत। याच्यात आपल्या अन्यायकारकच निर्णय येणार आहे आणि त्याला पर्याय फक्त वरच्या कोर्टामध्ये जाणं आणि आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण काल दाखल केलेले आहे। दादांचा चौथा वार, तुम्ही बेलाशक सांगा की मागं जे खासदार निवडून गेलेले आतापर्यंत 3-4 वेळेला त्यापेक्षा यावेळेसचा निवडून जाणारा खासदार हा तुमची विकासाची कामं जास्त करेल। हा अजित पवारचा शब्द आहे, मला हा अजित पवारचा शब्द आहे, माझा शब्दाचा वापर करा। काकांचा चौथा पलटवार, लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभं राहायचा प्रत्येकाचा अधिकार आणि तो अधिकार तुम्ही गाजवत असेल तर त्या संबंधीची तक्रार करण्याचे काही कारण नाही। आपण आपली भूमिका लोकांच्या समोर मांडावी। लोकांना गेल्या 55-60 वर्ष आम्ही लोकांनी काय काम केलं हे लोकांना माहिती आहे। एकूणच काय तर हे वार पलटवार पाहता लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघापैकी बारामतीत सर्वात हाय व्होल्टेज निवडणूक ही पवार विरुद्ध पवार रंगणार यात शंका नाही। आता यात कोण पॉवरफुल ठरणार आणि बाजी मारणार हे येणारा काळच स्पष्ट करेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।